एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुमच्यासोबत माझी जी काही रुटीन असते म्हणजे स्किन केअरची ती तुमच्यासोबत शेअर करते. अगोदर माझं टोनर वगैरे चेहऱ्यावर लावून घेतला आणि लगेच जी काही सनस्क्रीन असू दे ती मॉइश्चरायझर वगैरे हे मी लावून घेत असते. तुम्ही जर डेली स्किन केअर करत असाल तर त्यातही 3-4 स्टेप जे आहेत ते आपण केलंच पाहिजे. माझी स्किन ड्राय असल्यामुळे तर लगेच अशी ड्राय वाटायला लागले. सो त्यासाठी मी लगेच टोनर जे आहे ते अगोदर स्प्रे करून घेत असते. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे माझ्या डेली रुटीनमध्ये मी जो काही बीटरूटचा ज्यूस घेते तो लगेच मी इकडे करायला घेतला. त्यामध्ये मी गाजर पण ॲड करणार होते आणि म्हणजे जर काय गाजर ॲड केलं तर मग थोडं असं गोड लागतं आणि त्यामुळे एकदम असं टेस्टलेस काहीच लागत नाही. आणि खरंच असं काहीतरी मला हेल्थसाठी करायला खूप जास्त आवडतं आणि मी ते करत असते. बीटरूटच्या ज्यूसने आपली जी काही पचनशक्ती असते ती पण चांगली होते. इम्युनिटीची पॉवर असते ती पण चांगली होते आपली आणि बरेच असे त्याचे फायदे आहेत. तुम्ही गुगलवर जाऊन म्हणजे तुम्ही व्यवस्थित त्याची माहिती वगैरे काढून घेऊ शकतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता तिकडे मी मस्त फ्रूट्स पण कट करायला घेतलेत, कारण मी बीटरूटचा ज्यूस घेतलेला होता. म्हणजे 4-5 दिवसांचा माझा गॅप पडलेला होता, तर मी त्यानंतर माझा ज्यूस वगैरे घेतला आणि थोडं माझं तोंड कडू झालं होतं म्हणून मी लगेच इकडे फ्रूट्स कट करायला घेतले. त्यामध्ये मी संत्री आणि चिक्कू जे होतं ते घेणार होती, ते खाणार होती आणि त्यानंतर मग आज जास्त माझे काही कामं नव्हते. मी पटपट जे होते ते कामं सकाळीच करून घेतलेले होते आणि त्यानंतर व्हिडिओ शूट करायला घेतला. आज आम्ही दोघीजणी घरीच होतो. पूर्वा पण घरीच होती, कारण तिला बरं नाही तर मग तिला आराम करायला सांगितलं आहे. मग ती पण घरी होती आणि दोघीजणी सोबत असताना मग आमचे गप्पा मारत जे काही कामं असतात ते आमचे होऊन जात असतात. सो इकडे लगेच मी जे काही दुपारची जी स्वयंपाक वगैरे करायचा होता तो करून घेतला आणि लगेच रूममध्ये आल्यानंतर माझे काही जे मेकअपचे प्रोडक्ट वगैरे होते ते मी व्यवस्थित एक वॉश बॅगमध्ये ठेवून देणार होती, कारण 10-12 दिवस झाले असतील त्यांना यायला. ते तसेच पडलेले होते आणि कामाच्या नादात मी त्यांच्याकडे बघितलं पण नव्हतं. सो त्यानंतर इकडे मी एक जे प्रोडक्ट आहे ते ठेवायला मस्त इकडे सुरुवात केलेली होती. आज मी तुमच्यासोबत जे काही माझे डेली रुटीनचे घरातले कामं असतात ते मात्र मी तुमच्यासोबत काही शेअर करत नाही, कारण रोज मी तुमच्यासोबत ते शेअर करत असते. तर मी तुम्हाला हे दाखवायला विसरली होती, म्हणजे जेव्हा आपण फेशियल हेअर रिमूव्ह करतात त्यासोबत मी असा एक बाम घेतलेला आहे आणि तो आपल्याला त्यासोबत मिळत असतो, म्हणजे ॲड करावं लागतं. अशा 2 वस्तू आपल्याला 321 पर्यंत मिळून जात असतात. सो मी तो पण घेतलेला होता आणि माझे सर्व जे मेकअपचे प्रोडक्ट वगैरे होते ते मी एका वॉश बॅगमध्ये ठेवून दिलेले होते. आणि काही दिवसांपूर्वीनं काय झालं होतं, माझ्याकडून माझे स्किन केअरचे जे प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. म्हणजे अस्तव्यस्त झालेलं होतं, ते पण व्यवस्थित त्यांना ठेवून दिले. मस्त जेवण वगैरे पण झालेलं होतं. चला म्हटलं आता हे काम अगोदर करून घेऊया, नाहीतर मग असं होतं पडलं की ते तिथंच पडलं. तसं नाही, आपल्याला मात्र कंटाळा जो आहे तो येत असतो. माझ्यासोबत पर्सनली असं तरी होत असतं. तर तुम्ही बघू शकता तिकडे माझ्या 2 वॉश बॅग ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत. आणि त्यानंतर फ्लिपकार्टवरून मी काही असं कुर्ता सेट मागवलेले होते. चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा आणि एक ड्रेस जो आहे मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. तर अगोदर हा फर्स्ट ड्रेस आहे तो ब्लू कलरमध्ये तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर असा ड्रेस मला रिसीव झालेला आहे. लाईट ब्लू म्हटलं तरी चालेल असा या ड्रेसचा कलर आहे, तुम्ही बघू शकतात. आणि त्यामध्ये मस्त असं पिंक कलर पण ॲडिशनल आहे आणि खरंच इतका सुंदर ड्रेस मला रिसीव झालेला आहे. पर्सनली मला खूप जास्त आवडतं आणि त्याचा जो कापड आहे तो शिफॉनमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. एकदम सुटसुटीत असा त्याचा कापड आहे. त्यावरची जी डिझाईन वगैरे आहे तुम्ही बघू शकतात. पूर्ण जो दुपट्टा वगैरे आहे तो पण एकदम भरलेला सारखा दिसतोय आणि आपण कशाही स्टाईलने मस्त आपण त्याला स्टाईल करून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता तसं हातावर टाकून पण स्टाईल करून घेऊ शकतात. सध्या असं हेच ट्रेंडिंगला चालू आहे. मस्त हातामध्ये ओढणी वगैरे टाकून मस्त फोटोज वगैरे क्लिक करायचे, ही जास्त ट्रेंडिंग चालू आहे. तुम्ही बघू शकतात पूर्ण ड्रेस म्हणजे लॉंग पण खूप छान आहे आणि त्याची जी फिटिंग वगैरे ते पण एकदम परफेक्ट आलेले. हे ड्रेस जे आहेत ते मी फ्लिपकार्टवरून बाय केलेले आहे, तुम्ही बघू शकतात. कापड पण खूप छान आहे, एकदम सुटसुटीत त्याचा. त्यानंतर सेकंड नंबरचा ड्रेस जो आहे तो तुम्ही बघू शकतात. नंतर तुम्ही बघू शकतात इकडे हा मस्त ब्लू कलरचा ड्रेस आहे आणि त्यावरची जी काही डिझाईन वगैरे ती पण खूप छान आहे आणि दुपट्टा तुम्ही बघू शकतात पूर्ण असं मस्त याच्याने भरलेला आहे. आणि ड्रेसवरची जी डिझाईन वगैरे आहे तुम्ही बघू शकतात ब्लू कलरमध्ये आणि ड्रेसचं जी खाली डिझाईन आहे तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर मला
रिसीव झालेली आहे आणि दुपट्ट्यावर पण खूप छान आहे. ही जी खालची डिझाईन दिसते फ्लॉवरमध्ये ती पण खूप सुंदर रिसीव झालेली आहे आणि ड्रेस जो आहे तो कॉटनमध्ये आहे. त्याच्यावरची पॅन्ट सेम ब्लू कलरची, पण मी ती काही तुम्हाला वेअर करून दाखवली नाही. आणि दुपट्टा आहे तो पण खूप सुटसुटीत आहे. म्हणजे सर्व जे ड्रेस आहेत ते एकदम इझी टू वेअर आहेत. आपण कुठं पण कॉलेजला वेअर करू शकतो किंवा ऑफिसला जायला पण वेअर करून घेऊ शकतो. आणि जर डेली यूजला वापरायचे असेल तर हे पण एकदम बेस्ट आहेत आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये आहेत. नंतर लास्टचा ड्रेस आहे तो म्हणजे दुपट्टा सेट आहे. तुम्ही बघू शकता तर रेड कलरमध्ये हा पण खरंच इतका सुंदर ड्रेस रिसीव झालेला आहे ना. ह्यावरची जी डिझाईन तुम्ही बघू शकता पूर्ण वर्क केलेलं आहे. गळ्यावर पण वर्क केलं आहे आणि जी काही बाही असते त्यावर पण पूर्ण असं खूप छान असं बारीक याच्यामध्ये वर्क वगैरे केलेला आहे. आणि ओढणीचा जो आकार आहे तो म्हणजे कटवर्कमध्ये आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण पॅन्ट पण त्याची डिझायनर आहे आणि ओढणीमध्ये पण पूर्ण त्यांनी डिझाईन वगैरे केलेला आहे. तुम्ही बघू शकतात खूप अमेझिंग असा ड्रेस मला रिसीव झालेला आहे. तुम्ही बघू शकतात आणि पर्सनली तर मला खूप जास्त आवडला. म्हणजे याची किंमत पण एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये. मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या तिघा कुर्त्याचे जे काही लिंक आहेत ते देईल. तसं जर मी पोस्टमध्ये पण हे जे 3 ड्रेस आहे त्यांचे मी पोस्ट करेलच, तेव्हा तुम्ही तिथं लिंकवर जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला तिथं ते बघायला मिळतील. यामध्ये भरपूर असे कलर ऑप्शन पण आहेत, तिथं जाऊन तुम्ही बघू शकतात. सो त्यानंतर संध्याकाळ झालेली होती. जे काही संत्रीचे साल वगैरे उरलेले होते त्यापासून मला टोनर बनवायचं होतं. यापासून आपण सिरम पण बनवून घेऊ शकतो, बट मला त्याचं टोनर बनवायचं होतं. त्यानंतर मी 1 ग्लास पाणी जे आहे ते त्यात घेतलेलं होतं आणि 10-15 ते 20 मिनटं आपण जे काही संत्रीचे साल घेतले त्यांना व्यवस्थित असे उकळून द्यायचे आणि त्यांचा कलर म्हणजे कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला ते उकळून घ्यायचे. आणि अशा प्रकारे व्हिटॅमिन सी जे असतं ते आपल्याला या टोनरमधून मिळतं आणि आपण होममेड असं टोनर घरच्या घरी पण करून घेऊ शकतो. त्याचे आपल्याला रिझल्ट पण एकदम अमेझिंग असे मिळत असतात. तर तुम्ही बघू शकता इकडे मस्त त्याचा कलर जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे, पिवळा कलर झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. तर मी एका वाटीमध्ये त्याला व्यवस्थित असं काढून वगैरे घेतलेलं आहे आणि एक जी बॉटल आहे त्यामध्ये मी त्याला फिलअप करणार आहे. तोपर्यंत जे काही माझे संध्याकाळचे कामं होते, जे काही दुपारचे भांडे होते ते मी आता पटपट आवरून घेणार आहे. कारण सकाळचं तेच चालू की सकाळचे भांडे धुवायचे, त्यानंतर दुपारचे, त्यानंतर संध्याकाळी, अशी जी रुटीन जी आहे ती घरी राहिली म्हणजे ही चालूच असते. मी बॉटल वगैरे काढून ठेवलेली आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते वापरून दाखवेल. तर अशा प्रकारे माझ्या इकडे भांड्यांचं पण काम चालू होतं, प्लस माझं जे काही जे काही टोनर मी करून ठेवलेलं होतं ते पण थंड होईस्तोवर म्हटलं इकडचे कामं आवरून घेऊयात. त्यानंतर तुम्ही बघू शकतात म्हणजे आपण त्यापासून सिरम पण करून घेऊ शकता. तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघू शकतात, भरपूर लोक त्यापासून जे आहे ते सिरम पण तयार करत असतात. आज थोडा उशीरच झालेला होता जे काही संध्याकाळचे कामं असतात ते करायला. तर मी इकडे पटकन जे काही भांडे लावायचे होते ते लावून घेतलेले होते. लगेच काही घरात काहीतरी सामान आणलेलं होतं ग्रॉसरीचा, तो पण व्यवस्थित त्यात ठेवून दिला आणि लगेच जे काही मला लिक्विड लागणार होतं ते काढून घेतलं आणि पटपट भांडे घासायला माझी जी तयारी चालू होती. दिवसभरातून भरपूर असे भांडे निघत असतात आणि आपण मोजू पण शकत नाही एवढ्यांदा आपले भांडे जे आहेत ते निघत असतात आणि घसत बसत असतो. आमच्यासोबत तरी सेम असंच होत असतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे जे माझे काही टोनर आहे ते व्यवस्थित थंड वगैरे होऊन प्रॉपरली थंड वगैरे झालेलं होतं. त्यामध्ये मी जे काही ॲलोवेरा जेल आहे ते थोडं ॲड केलं. आता माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं तेवढं मी त्यात ॲड केलं. त्यानंतर मी ग्लिसरीन पण त्यात ॲड करणार होती. मी त्यात 2 ग्लिसरीनचे जे चमचे आहेत ते ॲड केलेले होते. तर ना ग्लिसरीनचे असे भरपूर आपल्या स्किनसाठी खूप भरपूर असा फायदा होत असतो आणि कोणत्या पण तुम्ही प्रोडक्टमध्ये बघाल तर तिथं तुम्हाला असं ग्लिसरीन नाव दिसेल. पर्सनली म्हणजे असं डिरेक्टली तिला वापरायची नसते. एक तर तुम्ही काहीतरी लिक्विड फॉर्ममध्ये त्याला वापरू शकता. त्यानंतर मग काही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल वगैरे असते त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित ॲड करून लावू शकतात. नाही तर मग ॲलोवेरा जेलमध्ये पण टाकून लावू शकतात. पण डायरेक्टली असं लावायचं नाही. काय होतं ना, जे आपल्या शरीराची उष्णता असते ते आपल्या स्किनवर दिसून येत असते. सो त्यानंतर मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तर कंपल्सरी कोणती पण गोष्ट असू दे त्यामध्ये मी वापरतच असते. हेअर केअर असू दे किंवा मग स्किन केअर असू दे, त्यामध्ये जी काही व्हिटॅमिन ईची कॅप्सूल असते ते मी रेग्युलर टाकत असते आणि हे मी तुमच्यासोबत
दरवेळी शेअर करतच असते. इकडे माझं प्रॉपरली असं जे काही माझं टोनर आहे ते मात्र तयार झालेलं आहे. त्यात मी आता एका बॉटलमध्ये त्याला व्यवस्थित फिलअप करून ठेवणार आहे, जेणेकरून स्प्रे करायला मला इझिली जाईल अशीच बॉटल घ्यायची. जी काही स्प्रेवाली बॉटल असते हे तुम्ही घेऊ शकतात. हे तुम्हाला इझिली कोणत्या पण स्टोअरमध्ये मिळून जाईल. त्यानंतर माझं अद्रक लसूण दळायचं बाकी होतं, सो माझं तेच काम इकडे चालू होतं. माझं दुपारीच लावून झालेलं होतं. सो त्यानंतर तुम्ही बघू शकता तिकडे माझं अद्रक लसूण दळून झाल्यानंतर लगेच मी इकडे दिवाबत्ती करायला घेतली. कारण दिवाबत्ती केल्यानंतर जी काही घरात एनर्जी असते ती काहीतरी वेगळीच असते. सो त्यासाठी रोज न चुकता दिवाबत्ती मी लवकर करून घेत असते. त्यानंतर मग माझे कपडे काढायचे पण बाकी होते. हे जे कपड्यांचं काम आहे अगोदर मी 5 वाजेलाच करून घेत असते. बट आज खूप जास्त उशीर झाले, तर 6 वाजले होते. तुम्हाला वातावरणावरून कळलंच असेल. चला, माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आता कपडे तुम्हाला दिसायला जरी कमी असतात तरी बाजूला भरपूर असे कपडे असतात. हे रॉडवर काही मी एक्स्ट्राचे कपडे वगैरे काढलेले होते, सो तेच काढते. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय, टेक केअर.